हाय नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलो दर्यात सकाळी 6लाच आलो बरं का. या काय सोन्या गुन्या 4 एकर माती लावली 3 दिवस झाले. हो काय दारा 4 दिवस झाले इकडे सारखा पळवतो. हे कमीत कमी 2 किलोमीटर आहे. लवकर यावं लागते. तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे तुम्हाला सांगतो. तर आमचा एक मेवणा होता. मेवणा म्हणजे लहानपणी आम्ही मेवणे खेळायचो. तर आम्ही त्याच्या गावाला जायचो. आजी माझी त्याच्या गावाला घेऊन येत होती. लहानपणची आठवण. तर लय काय नाही, पण 2-3 वेळा आलो असं ना आजी संग त्यांच्या गावाला, म्हणजे आमच्या आत्याकडे. तर तुम्हाला सांगतो, आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हा 10-11 वर्षाचा असेल मी. तर आम्ही लहानाचे मोठे झालो. ज्याच्या त्याच्या परीनं तिकडं कामाला गेले. कोणी पुण्याला गेले कामाला, कुणी घरी आहेत. तर मी माझ्या परिस्थितींमुळं तर घरच्याच्या ताणामुळं मी सांगली सोलापूरला गेलो. तर तुम्हाला सांगतो, कमीत कमी 10 वर्ष झालं गेलो. तर 10 वर्षानंतर त्याची आमची भेट पडली, म्हणजे लग्न झाल्यावर गाठ पडली. तर आम्ही चहा पाणी केलं. म्हणलं लय दिवसातून मेव्हणा गाठ पडलाय. तर चहा पाणी हे ते केलं. तर गडबडीत होतं जरा, गावाला जायचं. ते म्हणले मला पण यायचं आहे. तर म्हणले चला, मला तिथूनच वाट आहे. म्हणलं जा. मग फाट्यावर उभं केलं, चहा पाणी केलं. तर मेव्हण्याला म्हणलं आता लय दिवसातून गाठ पडलाय, तर आपण एखादी पुडी पाणी चारावा. तर मी पुडी न्यायला आलो. गाय पुडी न्यायला आल्यावर काय म्हणतो तो मालकिनीला आमच्या, ते म्हणला तुझ्या बापानं ह्याला काय बघून दिलं. काय म्हणला, तुझ्या बापानं ह्याला काय बघून दिलं, ह्याला काय आहे, ह्याला माय नाही बाप नाही. म्हणला ह्याच्यापाशी काय आहे. म्हणलं ह्याला राहायला जागा नाही. हे तसं म्हणला. आता मला सांगा, आम्ही दोघं नवरा बायको फक्त 5 मिनिटाचे नवरा बायको आहेत. पण आम्ही सर्व काही, माझी बायको माझ्यानं तर मला साथ दिली नाही. माझ्यावर जळत आहेत, कारण की मी लय कष्ट करतो लय. तुम्हाला सांगतो, आतापासून तर मी कोणाला हात पसरलाच नाही, कारण देणारच कोण नव्हतं. रुपया कवा खर्चीला नाही जिंदगीत. 10 वर्ष नोकरी केली, पण कवा मालकाला रुपया मागितला नाही. तर मला सांगा, माझं मी कष्ट करून खातोय ना. आता पोरगी द्यायची नाही द्यायची, माझ्या सासऱ्याला सगळं माहिती होतं. ह्याला माय नाही बाप नाही, हे भरून तरासानं गेलेला आहे सांगलीला. तर मग त्यांना माहीत होतं. तरी पण माझ्या सासऱ्यानं मुलगी दिली, पुन्हा आमचं लग्न केलं, पुन्हा स्वतःच्या घर दिलं राहायला. असं करीत करीत मग आम्ही बी कष्ट करायलो. कष्ट करण्याचं म्हणजे असं आहे, आम्ही रुपयाला रुपया दोघं नवरा बायको काम करून लावीत राहिलोत. सासऱ्याच्या घरी राहिलोत, त्यांच्याच खोलीत राहायचं. सासऱ्याला माहीत होतं की बाबा ह्यांना कोणी नाही, आपण जवळ करावा. कारण एवढंच होतं की आपण व्यसनी नव्हतो, आणि नातं होतं पहिलं मामाचं. ते सगळं माहिती होतं सासऱ्याला. सासऱ्यानं दिलं लग्न करून, जवळ ठेवलं. मी म्हणत होतो माझ्या मालकाकडे जाऊ द्या मला सांगली सोलापूरला, माझे मालक चांगले आहेत. नाही म्हणले, एक लेकरू बाळ होस तर तुम्ही आमच्यापाशी राहा. तर आम्ही बी मी म्हणलं राहू दे, काही अडचण नाही. म्हणले ऊस तोडा यावं लागेल. तेव्हा माझ्या सासऱ्याची मुकदमकी चालू होती. आता मला सांगा, हे जवळचा नात्याचा माणूस आहे ना. काय म्हणतो, ह्या दलिंद्रापाशी काय आहे, ती ह्याला तुझ्या बापानं काय बघून दिलं. तर माझ्या सासऱ्यानं मला जवळ ठेवलं आणि सांभाळ केला त्याने आईवडिलासारखा. द्या रे, आईवडिलासारखा सांभाळ केला.
आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या संघ मुकदम होते, त्यांच्याच टोळीत जाऊन आम्ही काम केलं. 1 रुपयाचे 2 रुपये जमा झाले. त्यांनी आम्हाला एक प्लॉट घेऊन दिला. आम्ही करीत घरी लय आहे. आता तुम्ही सांगतो, तुम्ही म्हणता जमीन नाही म्हणते, मला 6 एकर जमीन आहे माजलगावकर, पण दिली नाही. आईवडील नसल्यामुळे ते म्हणले तुझं काय आहे ते. त्यांना 10 वर्ष मी सोडून गेलो, त्याच्यामुळे ते म्हणले तुला काहीच नाही. म्हणलं काही देऊ नका, चला तुम्हालाच राहिले. तर तुम्हाला सांगा आता कसं आहे, परिस्थिती अनुसार माणूस कमी होतच, निर्व्यसनी माणूस कमी होतच. आता तुम्हाला सांगतो, हवा काही सोन्या गुन्हे आहे का, जवळचा माणूस साथ देत नाही, पण सोन्या गुन्ह्यानं लई साथ दिली आपल्याला. त्यांना बोलता येत नाही, ह्यांना कवर बी ठेवणार, सगळे इकून टाकले मी पहिले, सोन्या गुन्हे ठेवले हवा. तर तुम्हाला सांगतो, आज माझ्यापाशी काही नाही. आम्ही दोघं नवरा बायकोनं भरपूर कमीलं आहे कष्टावर. इकडे हे सोन्या गोण्याचे अवतार आम्ही बाजार हाट चढ भागवतो, आलेली उचल मागं टाकीत होतो आणि टाकीत बी. तर आता आमच्या पडशी 10-5 रुपये साठल्यामुळं आम्ही घर बांधायलो. तर आमच्या सासऱ्यानं आम्हाला जवळ घेऊन सांभाळल्याबद्दल आमचं चांगलं झालं. त्यांना म्हणलं तुम्हीच माझे माय, तुम्हीच बाप. कारण सपोर्ट म्हणजे माझ्या नातलंगानं कुणी मला सपोर्ट केला नाही. ते फक्त माझ्या कष्टावर कवा भेटतात म्हणायचे. सगळं त्यांनी हे केलं आहे, आपल्याला बाजूलाच टाकलं होतं. आता येतात बघायला, पण आम्ही म्हणतो जाऊ द्या, झालं गेलं, आपलं चांगलं झालं. सासऱ्यानं आपल्याला जवळ केलं, लेकरंबाळं चांगली झाली. आपली लेकरंबाळं सगळ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. सगळं कुटुंब आनंदी आहे. आपण बी त्रास करीत नाहीत कोणाला. आपलं काम भलं आणि आपण भलं.